नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिलांसाठी खुशखबर आहे। मोबाईल वाटप संदर्भात महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत। महिलांना दिवाळीला सरकारकडून मोबाईल भेट देण्यात येत आहेत, त्या संदर्भातली मोठी अपडेट आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। लाडकी बहीण योजनेमध्ये बदल होत आहेत, सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे। या योजनेच्या लेटेस्ट अपडेट, त्याचबरोबर सरकारी योजनांची नवनवीन माहिती आणि सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी, लाभ घेण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनल। सरकारच्या सर्व योजनांची तुम्हाला माहिती मिळेल। तर सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांना दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या सरकारी मोबाईल गिफ्ट संदर्भातली अपडेट। तर पहा, राज्यामध्ये बहुचर्चित अशी लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील सर्व लाभार्थी महिलांना जवळपास आता या ठिकाणी आपण झाला आहे असं म्हणू शकतो। थोड्या महिला आहेत ज्यांना आणखीनही पैसे आलेले नाहीत। सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे आत्तापर्यंत महिलांच्या अकाउंटला 7,500 रुपये, म्हणजे या ठिकाणी पाहू शकता हे जे पैसे आहेत ते एकूण 5 हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत। 5 हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत, तर यामध्ये पहिले 3,000 रुपये तुम्हाला आले असतील 2 हप्त्यांचे। त्यानंतर आला असेल सप्टेंबरचा हप्ता 1,500 रुपये, आणि आता पुन्हा दिवाळी बोनस 4था आणि 5वा हप्ता महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येत आहे। 4था तसेच 5वा हप्ता महिलांना मिळालेला आहे पुन्हा 3,000 रुपये। या 3,000 रुपये मिळून आता एकूण झालेली आहे तुमच्या अकाउंटला रक्कम 7,500 रुपये। ही नक्कीच मोठी रक्कम आहे। सामान्य महिलेसाठी नक्कीच त्यांची दिवाळी जी आहे ती आनंदाची होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी दिवाळीची ही खुशखबर असणार आहे। तर आता राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोबाईल देखील दिले जात आहेत। ह्या मोबाईल संदर्भात तुम्ही सगळ्या सोशल मीडियावर माहिती पाहिलेली असेल की लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोबाईल गिफ्ट देण्यात येणार आहेत। ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत 7,500 रुपये ही रक्कम जमा करण्यात आली, त्याचबरोबर मोबाईलसाठीची रक्कम जी आहे ती जमा करण्यात येईल का थेट तुम्हाला मोबाईल सरकारकडून देण्यात येईल, या संदर्भातली जी माहिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही अनेक यूट्यूब चॅनलला पाहिले असेल किंवा इतर ठिकाणी पाहिलं असेल की लाडक्या बहिणींना सरकारकडून मोबाईल गिफ्ट। या मोबाईलमध्ये नेमका 500 रुपयाचा मोबाईल मिळणार का 5,000चा मिळणार का 10,000चा मिळणार, या संदर्भात सरकारने माहिती दिलेली नाही। पण मोबाईलची जी रक्कम आहे ती अकाउंटला जमा करायला पाहिजे सरकारकडून। जर समजा ज्या महिलांना खरंच मोबाईल या ठिकाणी वाटप होत आहे, तर तो मोबाईल प्रत्यक्ष आता सध्या जवळपास सर्व महिलांकडे मोबाईल अवेलेबल आहेत। मग सामान्य महिलांसाठी जर मोबाईलची रक्कम महिलांच्या अकाउंटला जमा करण्यात आली तर त्यांची दिवाळी आणखीनच आनंदाची होईल। त्यामध्ये 5,000 रुपये जरी जमा केले तरी खूप मोठी गोष्ट आहे। पण फक्त 2,400 महिलांना हे मोबाईल वाटप मिळणार असं आपल्याला या अगोदर आपण पाहिलेलं आहे। तर सर्वच महिलांना मोबाईलचे जे पैसे आहेत ते मिळायला पाहिजेत, ज्या खरंच गरजू आहेत। आणि या योजनेसाठी म्हणजेच उमेदमध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी हे मोबाईल वाटप करण्यात येत आहेत। फक्त उमेदमध्येच कार्यरत असणाऱ्या महिलांना मोबाईल न मिळता राज्यामध्ये ज्या वंचित महिला आहेत, ज्या खरंच मोबाईलसाठी पात्र आहेत, अशा महिलांना मोबाईल गिफ्ट दिले पाहिजेत। किंवा ज्या महिलांना मोबाईलची आवश्यकता नाही आणि त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे, अशा महिलांना या ठिकाणी मोबाईलची जी रक्कम आहे ती त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केली गेली पाहिजे। पण या मोबाईल फॉर्म संदर्भात सर्व सोशल मीडियावर तुम्ही माहिती पाहिलेली आहे। ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटचे काही दिवस बाकी आहेत। तुम्ही थंबनेलवर माहिती पाहिलेली आहे, पहा शेवटचे फक्त 2 दिवस बाकी असं थंबनेलवरती का टाकलेलं आहे आपण। तर आता आज 8 तारीख आहे। 8 तारखेच्या नंतर पहा पुढे 2 दिवसांनी 10 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रात निवडणुकांची घोषणा होणार आहे आणि
13 ऑक्टोबर नंतर आचारसंहिता जाहीर होणार आहे. खूप मोठा मुद्दा आहे, लक्षात घ्या. विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा 10 तारखेनंतर होण्याची शक्यता आहे. तुम्ही न्यूज चॅनलवर देखील पाहत असाल. आणि त्यानंतर मग 13 ऑक्टोबर नंतर 13 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये या ठिकाणी आचारसंहिता जी आहे ती लागू होणार आहे. आणि सरकारने एकदा आचारसंहिता जाहीर केली की मग कोणत्याच योजनेचा लाभ, कोणत्याच योजनेचा फायदा महिलांना मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेचा असो किंवा मोबाईल वाटप संदर्भात असो. लाडकी बहीण योजनेसाठी देखील 10 ऑक्टोबर आता शेवटची तारीख आहे असं आपण मानून चालूया. ज्या महिलांना या अगोदर पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी देखील, आणि ज्यांना अगोदरचे हप्ते आलेले आहेत पण हे हप्ते मिळाले नाहीत, म्हणजेच 3000 रुपये बोनस मिळाले नाहीत, या महिलांसाठी 10 ऑक्टोबर शेवटची तारीख असणार आहे. निवडणुकांची एकदा घोषणा झाली, आचारसंहिता लागू झाली की मग तुमच्या अकाउंटला 1 रुपया पण सरकारकडून ट्रान्सफर केला जाणार नाही. कारण आचारसंहितेमध्ये हा जो लाभ आहे कोणत्याच महिलेला देता येत नाही. कुठलंच कामकाज जे आहे ते सरकारी काम या ठिकाणी योजना ज्या आहेत त्या सुरू राहत नाही. थोड्या दिवसासाठी का होईना या योजना ज्या आहेत त्या स्थगित होऊ शकतात. पहा, आता निवडणुकांची आचारसंहिता लागेल, परत निवडणुका लागतील, निवडणुका झाल्याच्या नंतर निकाल आणि त्यानंतर मग सरकार संदर्भात मोठा निर्णय. हेच सरकार कायम राहिलं तर महिलांसाठी खुशखबर असणार आहे. तुम्ही आता 1,500 रुपये घेत आहात, त्यानंतर जर सरकार कायम राहिलं तर तुम्हाला हे 1,500मध्ये 500 रुपये वाढतील, 2,000 होतील. 2,000चे 2,500, 2,500चे 3,500 आणि 3,500चे या ठिकाणी 3,000 दरमहा एवढी रक्कम स्वतः लाडक्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे सरांनी, एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की आमचं सरकार जर कायम असेल, सरकारची जर ताकद वाढली. त्याचबरोबर अजितदादांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींसाठी जी योजनेची रक्कम आहे ती वाढवण्यात येणार आहे. आणि वारंवार विविध भाषणांमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की लाडक्या बहिणींनी जर सरकारची ताकद वाढवली तर नक्कीच 1,500वर हे सरकार थांबणार नाही. या योजनेची जी रक्कम आहे ती वाढवण्यात येणार आहे. आता आपण मोबाईल वाटपासंदर्भातली महत्त्वाची अपडेट जाणून घेऊया. तर सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं असेल की मोबाईल वाटप संदर्भात बहुत चर्चा होत आहे. मोबाईल वाटप प्रत्यक्ष मोबाईल वाटप कुणाला होणार आहे तर फक्त ज्या उमेद या अभियानाअंतर्गत कार्यरत महिला आहेत त्यांनाच हे मोबाईल मिळणार आहेत. सर्व महिलांना मोबाईल मिळणार नाहीत. ज्याप्रमाणे अन्नपूर्णा योजना सुरू झाली राज्यामध्ये, अन्नपूर्णा योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या प्रत्येक महिलेला आहे. त्याचप्रमाणे मोबाईल वाटप हे लाडक्या बहिणींसाठी असणार आहे का प्रत्येक महिलासाठी? तर नाही, फक्त उमेदमध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांसाठीच हे मोबाईल सरकारकडून वाटप करण्यात येत आहेत. या संदर्भातली घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केलेली होती आणि दिवाळीसाठी हे मोबाईल गिफ्ट त्यांना देण्यात येणार आहेत. 2,400 ज्या महिला आहेत उमेदमध्ये कार्यरत असणाऱ्या कोकण या ठिकाणच्या महिलांना हे मोबाईल दिले जाणार आहेत. त्याचबरोबर आज 8 तारीख आहे आणि सोलापूर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये या मोबाईल वाटपासंदर्भात मोठी घोषणा जी आहे ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मोबाईल वाटपासंदर्भात संध्याकाळची महत्त्वाची अपडेट असणार आहे. संध्याकाळी या संदर्भात काय महत्त्वाची माहिती मिळेल ते आपण जाणून घेऊया. सर्वच महिलांना मोबाईल मिळतात का? फक्त उमेदमध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांना मोबाईल मिळतात. आणि ह्या मोबाईलसाठी अर्ज कधीपासून सुरू होत आहेत? जर अर्ज सुरू झाले तर आता फक्त 2 दिवस असणार आहेत. त्यामध्ये 10 ऑक्टोबर नंतर निवडणुकांचं वातावरण असणार आहे. त्यानंतर तर काही शक्य नाही, मग 2च दिवस असणार आहेत. तर या संदर्भात आज संध्याकाळी आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. मोबाईल वाटपासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. तर जाणून घेऊया संध्याकाळच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून देण्यात येणाऱ्या मोबाईल वाटपासंदर्भात महत्त्वाची घोषणा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू. धन्यवाद.